नमस्कार मैत्रिणींनो, उषाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अंडा भुर्जी रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 6 अंडे घेतले आहेत आणि त्याच्यासाठी मी भुर्जीसाठी ही बनचा एक मसाला घेतला आहे। तर आता आपण कांदा तेल कापून घेऊयात। येथे मी 2 मोठे कांदे बारीक असे कापून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता, चॉपरच्या सहाय्याने मी अशा प्रकारे कांदे कापून घेतले आहेत। कांदा घेतला आहे, मोठे 2 कांदे चिरून घेतले आहेत बारीक चॉपरनं, आणि 3 टोमॅटो कापून घेतले आहेत। तर आता आपण याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मिक्स करूयात। तर गॅस पेटून गॅसवर पातेले ठेवलं आहे। आता त्यामध्ये आपण तेल टाकूया। बस बघू शकता, तेल टाकलं आहे। तेल आता चांगलं गरम होऊ देऊया। गरम झाले आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकूया। जिऱ्याला छान असं फ्राय करून घेऊया। जिरे छान असे फ्राय झाले आहे। आता आपण यामध्ये कांदा टाकूया। छान असं फ्राय करून घेऊया। आता आपल्या कांद्याला छान असं मीडियम गॅसवर छान असं फ्राय होऊ देऊ, तोपर्यंत आपण अंडे फोडून घेऊया। अशा पद्धतीने अंडे फोडून घ्यायचे। अशा पद्धतीने आपले सर्व अंडे फोडून झाले आहेत। आता यामध्ये आपण मिरची टाकूयात, हळद टाकूयात, बस आजची अंडा भुर्जीची रेसिपी हा माझा मुलगा करत आहे। तर नक्की कमेंट करून सांगा की कशी झाली आहे, काय नाही। आता याला आपण छान असं फ्राय करून घेऊ, छान असं फेटून घेऊयात, म्हणजे एकजीव होतो पूर्ण मसाला। बघू शकतात आमचा सेट कसं करत आहे। असं लालसर होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो फ्राय करायचा आहे। मग आपल्याला ते अंड्याचं मिश्रण टाकायचं आहे त्यामध्ये। आपला कांदा फ्राय झाला आहे। आता त्यामध्ये अंड्याचं मिश्रण टाकूयात। बघू शकता अशा पद्धतीने अंड्याचं मिश्रण टाकलं आहे। आता आपण याला एकजीव करून घेऊया।
मीडियम गॅसवर त्याला असं हळूहळू फ्राय करून घेऊया, पूर्ण एकजीव होईल. अशा पद्धतीने पूर्ण येईपर्यंत हलवायचं, म्हणजे दूध लागणार नाही. अजून 5 मिनटं आपण याला असंच हलवून घेऊया. आहा, काय सुगंध येत आहे मैत्रिणींनो, एकच नंबर झालेली आहे भुर्जी. माझ्या मुलानं बनवली आहे. नक्की सांगा कमेंट करून कशी झाली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने अशी झाली आहे अंड्याची भुर्जी, तयार झाली आहे. माझ्या मुलाने केलेली आहे. तर ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. पोळीसोबत किंवा पावसोबत एक नंबर लागते. नक्की ट्राय करून बघा. टाटा, बाय बाय.